कृपया सगळ्यांनी बसून घ्या. शिवनेरी संघ बॅट्समन पाठवा. प्रेम, नावापेक्षा वेगळा खेळ करा. राजगड संघाचे संघ मालक यांनी कृपया बाहेर यावं. कृपया करून तुम्हाला जनसमुदायाचा पाठिंबा भरपूर आहे. आमच्या मागे कोणी नाही, तुम्ही आमच्या पाठीमागे उभं राहावं. प्रवीण राजेंनीही शिवनेरी संघाला सपोर्ट करावा अशी मी त्यांना इच्छा व्यक्त करतो. आजच्या स्पॉन्सर आपले प्रवीण राजे कन्हैया दूध डेअरीचे मालक संचालक गणेश आबांच्या चेहऱ्यावरील आनंद आपल्या संघातील खेळाडू द्विगुणित करताना. फक्त मॅचचा निर्णय त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग बदलू शकतो. कोण कोणाची मारणार ते लवकरच कळेल आता. कोणीही जिंको, राजगड संघाकडनं सायंकाळी जेवण आणि 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 या ठिकाणी दुसऱ्या सेमीफायनलची सुरुवात झालेली आहे. खूप ऑब्जेक्शन येताना गणेश पाटीलकडनं मला असं कुठंतरी वाटतंय की त्यांचा विश्वास कुठंतरी डळमळीत झालेला आहे. समोरचा संघ बघून, लगान टीम बघून त्यांच्या विश्वासाला कुठंतरी तडा गेलेला आहे. खूप सुंदर चौकार. बढिया बढिया बढिया. योगेशने खूप प्रयत्न केले आणि आत्ता समजलं मला की आबांचा विश्वास का कमी झालाय तो. आबा विकेट. बापू आणि या ठिकाणी गणेश आबाच्या चेहऱ्यावर आनंद. पुन्हा एकदा तो विश्वास निर्माण केलाय खेळाडूंनी. असू दे, चल जाऊ दे. प्रेम, खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणाचा फटका शिवनेरी संघाला बसलेला आहे. शिवनेरी संघाचा दयनीय अवस्था. 5 रन 1 विकेट. बाप्पू तलवारे बघूया काय करताय आपल्या संघासाठी. हर्षल सावंत आणि या ठिकाणी नो बॉल, फ्री हिट. नो बॉल, फ्री हिट.
आणि या ठिकाणी कर्णधार थोडा तापताना आयकॉन बघूया. हरीश सावंत विरुद्ध मॅच म्हटल्यावर रोशनला एक आत्मविश्वास येत असतो नेहमीच, पण त्या आत्मविश्वासावर तो हरी कायमच त्याला भारी पडलेला आहे. पंच खूपच कावळ्याची नजर त्यांची. या ठिकाणी ओ मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेला आहे बाप्पू. सुंदर असं गोलंदाजी. आणि या ठिकाणी व्हाईट पुन्हा एकदा. सुंदर असा बॉल साईड चेंज करून बॉल टाकताना. बॉलिंगची जी धार आहे तशी बॅटिंगची धार बाप्पूमध्ये दिसत नाहीये आणि त्यांच्या कर्णधाराचा निर्णय चुकीचा ठरवताना बाप्पू तलवारे. आणि या ठिकाणी निर्णय योग्य अयोग्य रोशन. प्रयत्न भरपूर होता पण त्या प्रयत्नांना यश नाही आलं. रोशन खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण आपले 100% संघासाठी देताना. खूप सुंदर खूप सुंदर. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. कालपासून आज पहिल्यांदा कौतुकास पात्र रोशन देवरे. राजगड संघाचे संघमालक आणि या ठिकाणी गडबड होताना ओव्हर समाप्त. एक ओव्हर 9 रन. एक विकेट. प्रेमाने आउट झालेला. रोशन देवरेला 6 बसल्यास रोशन देवरेने विकेट खूप सुंदर. दुसरी ओव्हर रोशन घेऊन आलाय आपल्या संघासाठी. चौका झालेला आहे या ठिकाणी. 4 रन. आणि या ठिकाणी दुसरा बॉल रोशन देवरे. दोन बॉल. पंच जवळ उभं राहिलं होतं. पंचांचं म्हणणं आमची नजर चांगली आहे. निखिल सोनोने 2 बॉल 3 बॉल. पुढच्या बॉलला निखिलने 6 मारल्यास गौरव देवरे यांच्याकडनं 201 रुपये रोख स्वरूपात.
खूप सुंदर, खूप सुंदर. 201 रुपये. 4 बॉल 201 रुपये. पाचवा बॉल घेऊन येतोय रोशन निखिलसाठी. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एक शॉट मारलेला आहे. आणि या पद्धतीने स्वतःवरील दबाव कमी करताना निखिल रोशन देवरे बॉलिंगची धार कमी. खूप सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन. 2 ओव्हर 1 विकेट. आणि या ठिकाणी 25 रन. संघ मालक यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे यावं. गणेश आबा. बघूया हरीश सावंतचे कान मंत्र बाप्पूसाठी किती कामाचे होतात आणि आपल्या संघासाठी. बॉलर नेम अनिकेत घुले. तिसरी ओव्हर रोशन देवरे मार्गदर्शन करताना. आणि खूप वेळ घेत आहे राजगड संघावाले. एक बॉल 26 रन. आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची घाई न करता बाप्पू तलवार यांनी व्हाईट बॉलवर टोलवला. बघूया निखिल आपल्या संघासाठी काय करतोय ते. अनिकेत बॉलर. महेशची खूप धावपळ होताना लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मध्ये. आणि या ठिकाणी सनी. विकेट विकेट विकेट. आउट. दोन विकेट पडलेले आहेत या ठिकाणी शिवनेरी संघाच्या. खूप सुंदर असं नियोजन राजगड संघाकडनं. पूर्णपणे राजगडकडनं शिवनेरीला तह देण्यासाठी प्रयत्न. संघाचे सुभेदार रोशन देवरे. वाईट.
योगेश भाऊ विकेट किपर, खूप सुंदर अशी विकेट किपिंग आणि बॉलरला पूर्ण मार्गदर्शन करताना. हो हो हो. सुंदर असा टोला लागवलेला आहे. चौका. गणू भाऊ खूप सुंदर. 31 रन, 2 बॉल 3 ओव्हर. गणेश भाऊने 6 मारल्यास 100 रुपये. सचिन सावंत यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक 6 मारल्यास. आणि खूप सुंदर असा टोलवलेला आहे हा चेंडू. हर्ष महेश, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशनमध्ये क्षेत्ररक्षणाची गडबड. स्कोर भरपूर झालेला आहे. ओव्हर संपल्यावर सांगण्यात येईल. आणि रोशन दादा स्कोर विचारताना. आणि या ठिकाणी बाप्पू तलवारे खूपच चुकीची बॅटिंग. आणि या ठिकाणी कर्णधार ला जरी इज्जत नसली तरी कर्णधार दुसऱ्यांना इज्जत देताना. सुंदर असा टोला. आणि या ठिकाणी 33 रन 3 ओव्हर. रोशन देवरे स्कोरकडे लक्ष ठेव. 33 रन झालेले आहेत, परत विचारू नको. नाही, रोशनचा आत्मविश्वास कमी. रोशनने ओव्हर घेण्यास नकार. याला टाकू देतो का, त्याला टाकू देतो का, पण मी नाही टाकणार. बाप्पू तलवारे व्हाईट बॉलवर सुद्धा प्रहार करताना. आपल्याला वेळ नाही वाचवायचा आहे, आपल्याला संघाला जिंकवायचंय. वेळेची चिंता तुम्ही करू नका. आयोजक आहे तिकडे वरती बसलेले. आणि सुंदर असा झेल, सुंदर असा झेल. आबा देवरेने 6 मारल्यास पप्पू शेलार यांच्याकडनं 2100 रुपयाचं बक्षीस. आबा देवरे, तुझ्यावर खूप संघाच्या अपेक्षा. खूप सुंदर असं
प्रदर्शन आणि या ठिकाणी सगळ्या दोघं संघांना गणेश आबा पाटील यांच्याकडनं पाण्याचं नियोजन पाणी वाटप करण्यात येत आहे. त्यांनी खूप आवाज देऊन देऊन सूचना दिली माझ्याकडून पाणी सांगा पाणी सांगा. धन्यवाद आबासाहेब. चहाचं पण काही सांगू का? रोशन किपरिंग करतोय. बॉल आउट नाही केला रोशन. हीच का आपली किंमत बाप्पू, तुला आउट नाही करू शकला तो. हॅलो वेळ वाया न घालवता लवकरात लवकर सामना सुरू करावा. आता कॉमेंट्री बॉक्समध्ये सचिन देवरे यांचं आगमन झालेलं आहे. उर्फ ढिकले यांच्याकडे मी आता कॉमेंट्री बॉक्स सोपवतोय आणि मी माझ्या संघासाठी थोडेसे प्रयत्न करतो. सामना लवकर सुरू करावा. 4 षटकं 35 धावा 4 आऊट. दे दणकार. कुठल्याही प्रकारचा चेंडू बॅटवर लागू राहिला नाही. पुन्हाच्या गलिच्छ चेंडू हा वाईट बॉल वाकडा तिकडा. एक्स्ट्रा रन द्या असं आरडी बोलतोय. धावांमध्ये उत्कृष्ट असा उत्तुंग चेंडू मारलेला सीमारेषेच्या आतमध्ये. झेल झेल बाद झेल बाद. थांबा 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 1 मिनिट. पंचांनी येऊन चेक करणे. षटकार 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 आहे षटकार आहे षटकार आहे. रेड्डीचा डाव नाही इथे. त्याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या 42 धावा 4 षटकं 2 चेंडू. अनिकेत बघू पुढच्या चेंडूवर काय करतोय. पूर्ण एकदा वरून मारलेला उंचावून चेंडू. केवळ एकच धाव या ठिकाणी. धाव बाद होण्याचा प्रयत्न. बापू तलवारी काय करतोय बघूया. त्याला पळता येत नाही. चेंडू फटकावला. अरे काय करतोय तो. नाही 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 हा निर्णय नाही. आपल्याकडे फलंदाजी करावीच लागेल.
वय परत कर बॅटिंग. गावचा संघ आहे असं नाही चालत. बॅटिंग नको सोडू तू. बॅटिंग कर. दाखव तुझी कला. तुझ्या अंगात काय ताकद दाखवती. जर बापू तलवारीने षटकार मारला तर तुला 201 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय साहेबराव निकम यांच्याकडून. पुन्हा एकदा गणेश वायरमन गणेश देवरे यांनी मी 201चं पारितोषिक जाहीर केलंय. 401 रुपये लागले बोली. षटकार मारला तर मारला पण चेंडू 4च धावा. बक्षीस नाही 4च धावा मिळाल्या. दे दणका असं असतं बघा. पारितोषिकासाठी माणूस काही पण करू शकतो. जोखीम उचलली. 400ची होती भाऊ बोली. षटकार अजून मी चान्स आहे. अजून मारला तर पुन्हा चौकार मारलाय ना. षटकार मारला तर तुला परत 400 भेटणारच आहे. साई प्रसाद मेन्स पार्लर यांनी 100 रुपये जाहीर केले. अजून 501 रुपये झाले. मारलाय या ठिकाणी. नो नो बॉल नो बॉल नो बॉल नो बॉल नो बॉल. प्लेट. पंचांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा. पंचांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा. नो बॉल नो बॉल. फ्री हिट का. फेकी सायमन. नो बॉल नो बॉल. चेंडू एक बाकी भाऊ. बापू तलवारीने षटकार मारावं अशी बऱ्याच जणांची इच्छा आहे. 501 रुपयाचं पारितोषिक पण जाहीर झालंय. फ्री हिट पण आहे. मारलाय या ठिकाणी. फ्री हिटचा चेंडू आहे आणि बापू तलवारे आउट नाही करू शकले तुला. फ्री हिट आहे. स्टंप. बघ 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 असे असतात. खेळ दाखवता येत नाही. तुला आउट नाही करू इच्छित ते रायगड संघ. बाबूराव. चलो नीचे आ जाओ. ऊपर से प्रेक्षक देखते हुए. शेवटचं षटक शिल्लक. 49 धावा धाव फलकावर. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा. योगेश दादा गोलंदाजीसाठी. आबा फलंदाजीसाठी. उत्कृष्ट असा चेंडू योगीचा. योगेश आयरे गोलंदाज. मागच्या षटकात 1 षटक टाकून 2 धावा दिल्या. 1 बळी मिळवला होता त्याने. पुन्हा चेंडू टोलवलाय. अरे उत्कृष्ट असा झेल. उत्कृष्ट असा या ठिकाणी झेल घेतलाय. टुर्नामेंट ऑफ द कॅच. टुर्नामेंट ऑफ द कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. काही बक्षीस जाहीर करता तुम्ही.
कोणी कोणी देवाला तर पाहिजे तुझ्याच काय तुझ्याकडून आहे काही हा भेटेल ना असं या ठिकाणी नवीन फलंदाज आलेला आहे हरीश सावंत महागडा खेळाडू 1300 रुपयाच्या बोलीवर लागलेली त्याला मारला होता चेंडू त्याने केवळ या ठिकाणी किती धावा घेतात बघूया आपण एकच धाव आणि नो बॉल पण आहे 2 धावा 2 धावा त्याचबरोबर तिसरी धाव 3 धावा या ठिकाणी फ्री हिट परत नो बॉल फ्री हिट कोणीही पंचांची वाद घालू नये लवकरात लवकर सामना सुरू करावा पंचांचा निर्णय अंतिम राहील त्याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या 52 धावा 5 षटक 2 चेंडू झालेत नो बॉल 52 धावा याचबरोबर उत्कृष्ट असा चेंडू पवन पवार त्यांच्याकडून बक्षीस जाहीर झाले हरीश सावंतने षटकार मारला तर 501 रुपये यास बरोबर बाप्पू तलवारे घरी आउट 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 षटकार नाही मारू शकला तो शेवटपर्यंत बक्षीस माझ्याकडे जमा होतं परत करून द्यायची पाळी आली आत्महत्या केल्यासारखे आउट झाले त्यांनी आत्महत्या केल्यासारखा आउट झाला हरीश सावंत षटकार मारला तर 501 रुपये पारितोषिक अजून जारी पवन पवार यांच्याकडून 501 रुपये षटकार मारला तर त्या ठिकाणी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण फलटण बाय चेंडू द्या भाऊ शेवटचा चेंडू 5 षटक 5 चेंडू झालेत 54 धावा फलकावर शेवटच्या चेंडूवर काय होतं बघूया ओहो चौकार त्याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या 58 धावा षटक संपतंय त्याचबरोबर 6 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा शिवनेरी गड या संघाच्या राजगड संघाला जिंकण्यासाठी 59 धावांची गरज जर हरीश सावंतने पहिल्या षटकात जर बळी मिळवला तर योगेश बाळू सावंत यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे पहिल्या षटकात बळी मिळवला तर पहिल्या चेंडूवर बाप्पू तलवारेने पारितोषिक नाही मिळू शकला तो गणेश वायरमन यांनी पारितोषिक इकडे आणून द्यायचे
निलेश गुंजाळ यांच्याकडून पाणी वाटपाचा आज कार्यक्रम आहे वाटतं इथं सगळ्यांना खेळाडूंना. फार मोठं व्यक्तिमत्व गुंजाळवाडीचं. पाणी बॉटल इकडे आणा दादा, इकडे आणा निलेश दादा, निलेश दादा इकडे आणा. निलेश दादा म्हणतोय, जर निल्या म्हटलं तर विचार करून घे मग, इज्जत घालून टाकलं. निलू दादा पाणी बॉटल इकडे आण. निलू त्यांना आत्ताच कन्यारत्न प्राप्त झाले त्यामुळे त्यांनी इथं पाणी वाटपाचा कार्यक्रम ठेवलाय मोठा. राजगड संघ वर्सेस शिवनेरी गड, दोघांमुळे अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी होताना. या ठिकाणी शिवनेरी गड संघाने 58 धावा केल्या. 59 धावांचे लक्ष राजगड संघासाठी दिलंय. त्याचबरोबर आपल्या निंबोळ्या नगरीत स्वराज्य चषक वर्ष पहिले टुर्नामेंट आयोजक विजूभाऊ हिरे आणि ज्या सर्व ज्यांनी मोलाचं सहकार्य त्यांचे सर्वांचे या ठिकाणी पुनश्च एकदा अभिनंदन करतो. उत्कृष्ट असं या ठिकाणी आयोजक केलं आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवसात याच ठिकाणी पुन्हा एकदा मार्च किंवा एप्रिलमध्ये सामन्यांचं आयोजन करणार आहेत गणेश आबा पाटील. त्याचबरोबर गणेश भाऊ निंबाळकर यांचे समर्थक पवन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली याच ठिकाणी पुन्हा टुर्नामेंटचं आयोजन होणार आहे मार्च एप्रिलमध्ये. गुढीपाडव्या दिवशी मुहूर्त असं काहीतरी ऐकायला आलेलं आहे. बघूया थोडंसं आपल्या इथे आयोजन होतं की नाही. भव्य गणेश भाऊ निंबाळकर चषक साल 2025 वर्ष पहिलेच. समर्थक पवन भाऊ पवार. पहिलं पारितोषिक त्यांच्याकडून 51,000 रुपयाचं असणार आहे. बरोबर. चला लवकरात लवकर राजगड संघाच्या फलंदाजांनी मैदानासाठी लवकर जायचंय. मैदानावर लवकर जा. देवळा तालुक्यात पहिली यूट्यूबवर जाणारी पहिली मॅच, पहिली टुर्नामेंट निंबोळा येथे स्वराज्य चषक 2025 लाईव्ह यूट्यूब. चला पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करावा. विजूभाऊ हिरे लवकर क्षेत्ररक्षण लावा. हरीश सावंत गोलंदाजीसाठी लवकर तयार व्हा. काल पण आज पण दोन्ही दिवस प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा या ठिकाणी प्रतिसाद. हरीश सावंत गोलंदाजीसाठी मैदानावर. फलंदाज योगेश आहिरे. त्याचबरोबर योगेश आहिरे आणि पहिला चेंडू, नवीन चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये. बघूया पहिला चेंडू. फलंदाज योगेश आहिरे. पहिला चेंडू मारण्याच्या नादात बीट झालाय. वाईट चेंडू, वाकडा तिकडा चेंडू. गणेश आबा पाटील यांनी पाणी सर्वांना मिळावं अशी नम्र विनंती करतो. तुमच्याकडनं इच्छा आहे
पवन भाऊ पवार. उत्कृष्ट असा षटकार. षटकार. पाणीपुरी 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 खायलाच गेला. हरीश भाऊचं बळीचं 501 रुपये होते पहिल्या चेंडूवर बळी मिळाला तर. बघूया दुसऱ्या चेंडूवर काय करतोय ना महाराज. 2 चेंडू 7 धावा झालेत धावफलकावर. हरीश भाऊ सावंत उत्कृष्ट असे गोलंदाज काय करतायत बघूया. पुन्हा एकदा चेंडू उंचावून टोलवलाय आणि तो सीमारेषेच्या बाहेर. षटकार षटकार षटकार. हरीश भाऊची चांगली धुलाई करताना या ठिकाणी फलंदाज योगेश भाऊ आयरे. या ठिकाणी बांधा छोटा पण गोलंदाज मोठा. बघूया षटकार. पाठीमागून प्रेक्षक चिडलेले गोलंदाजावर. आला म्हणे षटकार. 4 धावा. चौकार चौकार. प्रेम भाऊ कॅच सुटला आपल्याकडनं. थोडासा प्रयत्न करायचा होता. बत्तीस चेंडूत 42 धावांची आवश्यकता. या ठिकाणी टोलवा टालवी चालू आहे. पुन्हा एकदा षटकार. 5 चेंडूत 23 धावा आल्या आहेत. त्याचबरोबर 3 षटकार 1 चौकार 1 अतिरिक्त धाव. बाबूराव यांचं फलंदाजासाठी सांगणे ठोक वाजून ठोक म्हणे. बोला बाबूराव दादा ठोक. उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी योगीला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 23 धावा. नेक्स्ट गोलंदाज विजय हिरे. राईट आर्म मिडियम फास्ट. विजी भाऊ काही करिश्मा करताय का आपल्या संघासाठी का फलंदाज षटकार आणि चौकार मारतायत हे बघूया. पुन्हा एकदा षटकार. षटकार मारला या ठिकाणी फलंदाजाने. नीलू पाणी नीलू नीलू पाणी आण इकडं.
बर चालेल चालेल लगेच. हॅलो, या ठिकाणी ओ यूट्यूब लाईव्ह करा हो. हो लाईव्ह नाही होय ना, सगळ्या लोकांचे फोन लाईव्ह नाही आहे. लाईव्ह नाही, नाशिकहून फोन आली आहे बा, दिसत नाही. काका आजची लिंक आला घेर का? चालेल चालेल लगेच सांगतो. षटकार पुन्हा एकदा, षटकार. विजूभाऊ षटकार, करिश्मा नाही करू शकले. योगेश भाऊने त्या 7 चेंडूत 28 धावा, 400च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. षटकार षटकार षटकारांची बरसात या ठिकाणी बघायला मिळताना विजू भाऊ 4 चेंडूत 19 धावा दिल्या आहेत. आपण योगेश आयरे 425च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करताना 425चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. 6 योगेश आयरे या ठिकाणी मिस झालेला चेंडू. एक षटक, 5 चेंडू झालेत. संघाची धावसंख्या 40 धावा. आपण सामन्याचा आनंद घ्यावा अशी इच्छा माझी. पुन्हा एकदा षटकार षटकार षटकार. 10 चेंडूत 38 धावांवर खेळतो योगेश आयरे. 2 चेंडूत 7 धावांवर विशाल कुमार. या षटकात विजयभाऊच्या षटकात पण 23 धावा आणि हरीश भाऊच्या पहिल्या षटकात पण 23 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा. आता केवळ 24 चेंडूत 13 धावांची आवश्यकता, केवळ औपचारिकता शिल्लक. हा निर्णय या ठिकाणी नाही. हॅलो हॅलो हॅलो, ओ आउट कस काय? योगेश जाता येणार नाही, जाता येत नाही. हा नियम इथे अलाउड नाही आहे. फलंदाजी पूर्ण करावी लागेल. पाच षटकार योगेश आयरे, विशाल कुमार 1 षटकार. 6 षटकार आलेले 12 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा चेंडू उंचावून मारलेला आहे आणि 4 धाव्यांसाठी. नऊ धावांची आवश्यकता आता केवळ. चेंडू या ठिकाणी केवळ 1 धावा. चेंडू अतिरिक्त चेंडू वाईड.
उत्कृष्ट असा या ठिकाणी टाकलेला चेंडू योगेश भाऊ बीट झालेला. 2च बक्षीस. चेंडू एक धाव. 5 चेंडू. 5 चेंडू झाले. 1 चेंडू शिल्लक अजून. अठरा चेंडू 6 धावांची गरज. बापू तलवारे काल चांगलं प्रदर्शन केलं होतं, आज काय करतो बघूया. आणि 4 धावा. 2 धावांची आवश्यकता संघाला विजयासाठी. हॅलो बोला. त्याचबरोबर हा सामना जिंकला आहे राजगड संघाने. त्याचबरोबर राजगड हा संघ फायनल मध्ये डायरेक्ट पोहोचलाय. शिवनेरीगड हा संघ हारला. आणि प्लेयर ऑफ द मॅच योगेश ऐरे बेस्ट बॅटर. 14 चेंडू 45 धावा, 4 चौकार, 5 षटकार, 2 षटक टाकले त्याने. 2 षटकात 11 धावा देऊन 2 बळी मिळवले योगेश ऐरे. कुल 30 गेल स्ट्रॉम.